की हे जे 3 रस्ते आहेत त्यासाठी एक सेल तयार करून परमनंटली बघितलं तर ॲटलिस्ट यू विल फील समथिंग इज बेटर. आधी आम्ही लोक जेव्हा मी सब इंजिनियर वगैरे होतो, माझं जी वगैरे, आम्ही आरामशीर सकाळी 8ला ऑफिसला पोचायचो, 10:30, 11, 12, 1 वाजेपर्यंत सगळा एरिया पिंजून काढायचो, दुपारी 1:30ला यायचो, जेवण करायचं, 2 वाजेपासून ऑफिसचं काम करायचं. दिस वॉज द सिस्टीम. पण आता सर डिस्क्रिमिनेशन म्हणण्यापेक्षा की तुम्ही जर मुंबई सिटी बघितली तर मुंबई सिटी इज मोस्टली डिझाईन अँड डेव्हलप बाय द ब्रिटिशर्स. म्हणजे आज देखील आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, रेल्वे टर्मिनस आणि महापालिका याच्या समोरचे रस्ते जर बघितले तर अगदी ब्रॉड आहेत. आज देखील इतकी ट्रॅफिक वाढली, तेव्हा ते बैलगाडी चालवायचे, आपण त्याचे फोटोग्राफ्स पाहतो. तर बैलगाडीसाठी देखील त्यांनी एवढी मोठी प्रोव्हिजन करून ठेवली. आज त्याच्या 100 पटीने ट्रॅफिक वाढलेली आहे, परंतु ते केटर करतात. आणि त्याच्या उलट जेव्हा सबब सगळे डिझाईन झालेत आणि एक्सटेंडेड सबब डिझाईन झालेत, तर जे काही लेआउट, आता उदाहरणच द्यायचं झालं लोखंडाचा जो मेन रोड होता तो 30 फुटाचा. किती बिल्डिंग्स आहेत तिकडे. हाऊ यू आर गोइंग टू केटर. वी रिअली रिक्वायर अ मास्टर प्लॅनिंग फॉर एंटायर मुंबई. आणि ह्या करण्यासाठी देर आर सो मेनी स्टेक होल्डर्स की ज्यांची जागा, काही लोकांच्या संपूर्ण बिल्डिंग जाईल, त्या लोकांना डिस्प्लेस कुठे करणार, कसं करणार.